देवगिरीवर सध्या आमदारांची बैठक सुरू असल्याचं समजतंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सध्या सुरू आहे। हे जिशान सिद्दीकी सुद्धा या बैठकीला देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, संजय बनसोडे सुद्धा बैठकीसाठी उपस्थित आहेत। मात्र आजच्या बैठकीसाठी धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार नसल्याचं समजतंय। उद्या सकाळी धनंजय मुंडे यांच्या डोळ्याचं ऑपरेशन असल्यामुळे ते रुग्णालयात ऍडमिट झाले असून ते आजच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती मिळते आहे। अधिक अपडेट या बैठकी संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मीनाक्षी, देवगिरीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक सुरू असल्याचं समजतंय, काय नेमकी माहिती? निश्चितच अजिंक्य, आपण पाहतोय की दर आठवड्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी त्यांच्या पक्षातील सर्व आमदारांची बैठक असते आणि तीच बैठक आज देवगिरी निवासस्थानी सुरू झालेली आहे। सध्या आपण पाहतोय की बैठकीसाठी आमदार हसन मुश्रीफ, दत्तामामा भरणे, आदिती तटकरे, संजय बनसोडे सोबतच जिशान सिद्दीकी हे सगळेच उपस्थित आहेत। खरं तर आज बैठकीला धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे हे उपस्थित नाहीयेत। प्रामुख्याने सुनील तटकरे हे दिल्लीत आहे, दिल्लीत अधिवेशन सुरू असल्यामुळे ते बैठकीसाठी उपस्थित नाहीयेत। तर धनंजय मुंडे आज उपस्थित नाहीयेत कारण एकीकडे आपण पाहतोय की त्यांच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन जे आहे ते उद्या सकाळी पार पडणार आहे आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये आज संध्याकाळपासून ऍडमिट करण्यात आलेलं आहे। तर जिशान सिद्दीकी हे देखील देवगिरी निवासस्थानी दाखल झाले आहेत। खरं तर जिशान सिद्दीकी यांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये अनेक आरोप जे आहेत ते केलेले आहेत आणि पोलिसांनी देखील याबाबत सखोल तपास करण्यासाठी विनंती त्यांनी केली होती। मात्र त्यांचं स्टेटमेंट जे त्यांनी दिलेलं आहे त्यामध्ये अनेक बाबी त्यांनी समोर आणलेल्या आहेत। बिल्डर अँगल देखील आपण पाहिलेला आहे आणि तसाच तपास जो आहे तो व्हावा यासाठी देखील त्यांनी मागणी केलेली आहे। मात्र आज आपण पाहतोय की जिशान सिद्दीकी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतील आणि याबाबत देखील चर्चा करतील। मात्र जिशान सिद्दीकी आजच्या बैठकीमध्ये अजित पवारांशी काय बातचीत करतात आणि अजित दादा काय नेमकं आश्वासन देतात जिशान सिद्दीकीला हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। ठीक आहे मीनाक्षी, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।